अर्धापूर शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आमचे मित्र सखारामजी क्षीरसागर यांच्या दुकानामध्ये समाज बांधव, पत्रकार बांधव, युवा ग्रामीण पत्रकार संघटना व भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात येत आहे। मी अर्धापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा शिक्षक लोणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। पत्रकार सखारामजी क्षीरसागर, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर ढगे, स्वामी महाराज, आमचे माऊली माटे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन करावे। ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। क्षीरसागर पाटील यांना सुद्धा विनंती करतो। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व थोर पुरुषांच्या चरणी वंदन। आजचा हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आज आपल्या या अर्धापूर नगरीमध्ये साजर होत आहे। तरी महात्मा फुले यांनी अतिशय आपल्या परिश्रमातून शिक्षण घेऊन शिक्षणाचे दार खुले केलेले आहेत। आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना या भारतातील पहिली मुख्याध्यापिका हे करण्यात महात्मा फुलेंनी सुरुवात केलेली आहे। आणि हे मोठं काम, सगळ्यात मोठं काम महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीत केलेलं आहे। म्हणून महात्मा फुलेची आज या ठिकाणी आपल्याला आठवण राहावी। तसेच महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजाची सर्वप्रथम पहिली जयंती कोणी केली असेल तर महात्मा फुले यांनी केली। असे हे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचे जनक, शेतकऱ्याचे, सर्व कामगारांचे सर्व त्यांनी प्रश्न मांडले। असे महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून आजचा हा माझे 2 शब्द या ठिकाणी समर्पित करतो। महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या आज स्मृती दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सगळेजण जमलेले आहोत। तर मित्र, स्मृती दिन म्हटलं की आपण त्यांच्या कामाला काहीतरी अल्पशा प्रमाणामध्ये का होईना आपण त्यांच्या कामाचा असा आपण या ठिकाणी उजाळा दिला पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1876 ते 1883 या 7 वर्षाच्या काळामध्ये पुणे या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम केलेलं होतं। आयुक्त म्हणून काम करत असताना पुणे या ठिकाणी पेठेमध्ये त्यांनी शुद्ध पाणी हे समजा शुद्ध करून प्रत्येक याच्यामध्ये वार्डामध्ये, पेठेमध्ये, त्यावेळेस की नाही बघा वार्डाला काय म्हणते ते पेठ म्हणत होते। पेठेमध्ये प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी दिलं। एवढंच नाही तर प्रत्येक पेठेमध्ये दवाखाना आणि एक समजा शाळा ही त्यांनी काढली। एवढंच नाही तर प्रत्येक याच्यामध्ये पेठेमध्ये रस्ते करून रस्त्याच्या बाजूला फळांचे त्यांनी हे केले, झाडं लावले आणि त्या समजा फळांच्या उत्पन्नामधून
साफसफाई आणि त्या ठिकाणी त्यांनी समजा दिवाबत्तीचं काम केलं. अशा प्रकारे आज आपण त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा आपण सर्वांनी आज या ठिकाणी आदर्श घेऊन त्या पद्धतीने काहीतरी काम करावं आणि आज आपण त्यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो.